एखादा चांगला वकील बघू, माहितीतला, विश्वासू, एकदम टॉप लेवलचा. एकदा का ती पीडा माझ्या सत्याच्या आयुष्यातनं गेली का नाही, कसा मोकळा श्वास घेईन बघ मी. मम्मी, पण त्याआधीच एक जाऊबाईंना सगळं कळलं तर? त्या मालिनी जर पोलिसांच्या हाती सापडलं तर? किंवा त्यांची लॉस झालेली मेमरी परत आली तर? हल्ला तो नागता शेंडा खूप लाग सपनी, तुला चांगलं काही बोलता येते का ग? नेहमी वंगाळच बोलत असतीस बघ. ही सपनी सत्या निबळट कवाच एकत्र येणार नाहीत. त्याचा एकदम चोख बंदोबस्त केलाय मी. पोलिसांनी सत्यानी जंग पछाडलं का नाही, तरी ती तात्याची बायको त्यांना खावत नसते. मला फक्त त्या निबळटला सत्याच्या आयुष्यातनं बाजूला करायचंय. एकदा का माझ्या सत्याचं दुसरं लगीन झालं, मग ती मालिनी जगासमोर आली का नाही, का मला काही फरक पडणार नाही. पोलिसांच्या गाडीचा आवाज आहे का? थांबा. मम्मी, लवकर या, लवकर या. ही बाई अख्खं पोलीस स्टेशन घेऊन घरात राहायला आली का काय? मम्मी, मला काय वाटतं, कोणाला तरी पकडायला आले असतील का भया? दरोडेखोर वगैरे घुसला का काय घरात? ए थांब. ए नेबळट, ह्यो तुझा फौज फाटा घेऊन इकडे कशाला आलीस? आता काय माझ्या घरात पोलीस स्टेशन खोलणार आहेस का? रोज इथं सलामी द्यायला येणार आहेस तू? सलामी द्यायला नाही आले, तुमची चौकशी करायला आले. कसली चौकशी? तुला काय काम धंदे नाहीत का दुसरे? काय झालं? ए बघ, ही तुझी बेई म्हणले काय करते ती? हिला राहायला असला दिला तर डोक्यावर थुई नाचायला लागली ही.
आणि काय काय अख्ख्या साताऱ्यात तुझ्या डिपार्टमेंट मध्ये फक्त सुरव्याचंच घर खावतं का ग? अटक करायला, चौकशी करायला, बाकी दुसऱ्या ठिकाणी काही गुन्हे घडतच नाहीत का? ओ पेंटर, बघते ना तुम्ही, म्हणून ही बॅग घरात घेत नव्हती मी. माया हे बघ, तू जरा शांत हो. तिला बोलू तरी देत की तिला नेमकी कसली चौकशी करायची. हे बघ माया, मंजू कुठल्याही पुराव्याशिवाय असं काहीही करणार नाही. हो पेंटर, मला बोलू देत तिच्याशी. माया, मंजू काय झालंय? कसली चौकशी करायची तुला? पप्पा ओ पेंटर, इतक्या कणवळपणे कशाला विचारताय तिला? ती बाया तुमच्या बायकोची चौकशी करायला आली आहे. माया जरा शांत बसशील का तू? तिला बोलू देत तरी. मंजू काय झालंय? मम्मी साहेब, काय एवढा त्रागा करून घेते? डोक्यावर बर्फ ठेवा आणि शांतपणे माझ्या प्रश्नांची उत्तरं द्या. चला. ये नाही बेट, मी नसते घाबरत तुला, आणि तू माझ्या जबरदस्ती नाही करू शकत. म्हणजे तुम्ही माझ्यासमोर दुसरा कुठला पर्यायच नाही ठेवला तर? मालिनी मोहिते कुठं आहेत मम्मी साहेब? मालिनी मोहिते कुठं आहेत मम्मी साहेब? मालिनी मोहिते? मालिनी मोहिते म्हणजे तात्यासाहेबाची बायको. पण तात्यासाहेबाच्या बायकोचा आणि मायाचा काय संबंध? तेच तर जाणून घ्यायचंय मला. मला काय विचारते? माझा त्याच्याशी काही संबंध नाही. तुम्ही तिचं अपहरण केले आणि माझ्याकडे तसा पुरावा आहे. काय? माया खरं खरं सांग, नक्की काय प्रकार आहे हा? तुम्ही काय ऐकते हिज? डोसकं ठिकाणावर नाही हिज. हे घरगुशे काही पण बिनबुडाचे आरोप करायचे नाही माझ्यावर. मम्मी साहेब, मी कधीच पुराव्यांशिवाय नाही बोलत. पुरावे? कसले पुरावे? तू काय बी खोटे नाटे पुरावे उभं करशील, तुझ्या भरोसा नाही माझा. मी खोटे नाटे पुरावे उभे करत नाही मम्मी साहेब. खोटारडीच आहेस तू. तुझं खानदान खोटारड आहे सगळं. तुम्ही कितीही नकाराची घंटा वाजवली ना, तरी तुम्हाला चौकशीसाठी पोलीस स्टेशनला यावंच लागेल. हे नेबळट, महिला परदेश अध्यक्ष आहे मी, माया सुर्वे. वरती फक्त एक फोन करीन आणि तुझी नोकरी धोक्यात आणीन. मी नसते चौकशीला फिरक्षला येत. माननीय महिला प्रदेश अध्यक्ष, तुम्ही वरपर्यंत फोन लावा, पत्र पाठवा, ईमेल पाठवा, पण तुम्हाला आमच्या बरोबर चौकशीला यावंच लागेल. वॉरंट आहे माझ्याजवळ, वॉरंट आहे माझ्याजवळ, वॉरंट आहे माझ्याजवळ. पडवळ, आपले संबंध अजून चांगले आहेत म्हणून शांतपणे चौकशी करत होते, पण बहुतेक तुम्हालाच ते नकोय. तुम्हाला चौकशीसाठी पोलीस स्टेशनला यावंच लागेल आता. ये नेबळट, ही लई महागात पडल तुला.
ते नंतर बघू. आता चला. कॉन्स्टेबल, घेऊन चला यांना. तात्याच्या ज्या काही सिक्रेट मीटिंग्स व्हायच्या, तो ज्या काही उलाढाली करायचा ना, त्या सगळ्या एका फार्म हाऊसवर व्हायच्या. आणि ते फार्म हाऊस इथं आहे. एवढंच नाही, कधी कधी आराम करायला, वेळ प्रसंगी नॉट रिचेबल व्हायला सुद्धा तात्या इथंच जायचा. त्यामुळे आपण सगळ्यात आधी इथं जायचंय. याच्यानंतर आपण जायचं इथं धूमधरण आणि महाबळेश्वरच्या मध्ये, म्हणजे मेन सिटीतनं 70 किलोमीटरच्या अंतरावर तात्याच्या मालकीचे अनेक गोडाऊन आहेत. पाचगणीच्या आजूबाजूला त्याच्या शुभचिंतकांची अनेक ठिकाणं आहेत जिथं चितपाखरू बी फिरकत नाही. कोपरा आणि कोपरा पिंजून काढूया. तात्या जर कुठं लपून बसला असला ना, तर ह्यापैकीच एका जागी कुठं तर लपून बसला असेल. ऐका, त्या प्रत्येक लोकेशनवर जा, गोडाऊनवर जा, फार्म हाऊसवर जा, जिथं जिथं तात्याचं ऑफिस आहे ती सगळी पालती घाला. कुठं ना कुठं तर तो तात्या लपून बसला असेलच. आणि तात्या जरी नाही सापडला तरी मालिनी मॅडम आपल्याला नक्की सापडतील. तो तात्या कुठं लपून बसला असेल ना, तर यापैकीच एका ठिकाणावर लपून बसला असेल. जा. सत्या, फक्त तात्या आणि तात्याची बायको नाही गायब, तर पंकज पण गायब झालाय. पंकज जर आपल्याला घावला, त्याला धुतला, तर पंकज आपल्याला सगळं सांगेल. तात्या कुठे आहे, तात्याची बायको कुठे आहे. एकदम बरोबर आहे तुझं. तो तात्या ना आता एकदम पिसाळला सारखा झाला असेल. माझा आणि वाघमारेंचा सूड घेण्यासाठी ना तो कुठल्या बी थराला जाऊ शकतोय. काय बी करून त्या तात्याला तर शोधावंच लागेल. परवा बघितलंच ना लग्नात घातपात करायला कशी गुंड पाठवले होते ते. जयद्या, बोल जयद्या. दादा, लय मोठा मॅटर झालाय बघ. अरे मंजू वहिनी मम्मीला चौकशीसाठी पोलीस स्टेशनला घेऊन गेलं. काय? हो ना. अरे मला काय करावं काय कळना झालं. लय टेन्शन आलंय बघ मला. ठीक आहे, मी बघतो काय करायचं ते. बलमा चालू कर. काय झालं? तू मला हित आणून लई मोठी चूक केलीस ना. आता फक्त एक फोन फिरवते आणि तुझ्यावर मानहानीचा दावा ठोकते का नाही बघ. ठीक आहे वकील साहेब. हा जयद्या, काय झालं? काय बोलले वकील साहेब? पप्पा, मम्मीच्या विरोधात नेमके काय पुरावे सापडलेत हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत अटकपूर्व जामिनाची प्रोसेसच करता येणार नाही असं म्हणले वकील साहेब. बसा बसा. माया सुर्वे, त्या माणसाला ओळखता का? मला तर वाटतं मंजू वहिनींचा काहीतरी गैरसमज झालाय. तात्याच्या बायकोचा आणि मम्मीचा काय संबंध? खरंच मम्मी साहेबांच्या विरोधात पुरावा मिळाला असेल का एक जाऊबाईंना, त्यांना काही भनक लागली असेल ना, तर मम्मी साहेब काही सुटणार नाहीत.
बया त्यांच्यामुळे मी तर गोत्यात नाही ना. सपना काय ग कसला विचार करतेस? सपना तुला काय माहिती आहे का? मायानं खरंच असं काय केलंय का? मला नाही माहित कोण आहे त्यो. मी पहिल्यांदाच बघितले त्याला. घशाला कोरड पडली असेल ना. पाणी प्या, मग आठवेल सगळं. पाणी द्या ग. घ्या. आधी अपमान करायचा आणि मग पाहुणचार करायचा, ही कुठली पद्धत तुझी? पप्पा तुमचा एवढा विश्वास नाही का मम्मीवर? मान्य आहे ती रागेट आहे, तापट आहे, पण तात्याच्या बायकोचं अपहरण करून तिला काय मिळणार आहे? सपना काय विचारलं मी? तुला खरंच काही माहिती आहे का? मायाचा खरंच काही संबंध आहे का तात्याच्या बायकोच्या अपहरणात? अगं काय पप्पा काहीतरी विचारते तुला, बोल की. अगं तोंडानं बोल, हळूहळू जरा. नंदीबाईला म्हणे नुसती मान नको हलू, गाल पडतील. काय खरं ते बोल, मम्मीचा हात आहे का? अगं तोंडानं बोल की सपने. माया सुर्वे, त्या माणसाचं असं म्हणणं आहे की तुम्ही आमदार तात्यासाहेब मोहित्यांची बायको मालिनी मोहितेचं अपहरण केलं. त्याच्या मुरक्याला तुम्ही पैसे दिले. मी किडनॅप केलं, मी पैसे दिले. डोसकं बिस्कं फिरलं का ग तुझं? काय ती माहिती फेकते तिला किडनॅप केलंय? सांगितलं मी केलं नाही म्हणून. कुणी बी येतंय, माझं नाव घेतंय आणि तुमची टीम त्याच्या रिश्वास ठेवती. हो काय याचा खोळंबा लावलाय माझ्या. काय लढाई करू? तुला केक कापायचा आहे? अगं मग काय बोल की. चक्कर येते. अगं बोल की मग पटकन. डॉक्टरकडे जायचंय? अगं मग काय तुला लग्न करायचं सपने आता माझ्या डोक्यात चालली बरं का तू. तोंडाला बोल काय बोलायचंय ते. हाओ जयदीप दादा, आपण विसरलोच की सत्यदाजींनी यांना मौन राहण्याची शिक्षा दिली आहे ना. कशा बोलणार आहेत मग त्या? सपना सपना ऐक ऐक ऐक, तुझं मौन सुटलंय असं समज आणि आता तोंडानी बोल. खरं खरं सांग, तात्याच्या बायकोच्या अपहरणात मायाचा काही संबंध आहे का? अगं बोल की. घुम्यावानी काय बसली गप्पा, बोल की. नाही नाही मम्मींचा काही एक संबंध नाहीये ह्याच्याशी. खरं बोलतेस? हो पप्पा. मग मला आता सांग की लग्नाच्या कार्यक्रमानंतर तू आणि माया कुठं गेला होतात? आणि आज सकाळी माया घरात नव्हती ना, ती पक्षाच्या कार्यालयात होती ना कुठल्या मीटिंगला गेली होती. शांत शांत व्हा माया सुर्वे. शांत डोक्यानं विचार करा आणि सांगा, मालिनी मोहितेला कुठं लपून ठेवलंय? एकदा सांगितलं ना तुला, मला काही ठाव नाही म्हणून. माझा काय संबंध तिच्याशी? आणि मुळात मी तिला का किडनॅप करू? बसा बसा. आता सारवा सारव करून काहीच नाही होणार.
तुम्ही विसरलात का? सत्यावर मालिनी मॅडमच्या खुनाचा आरोप आहे. जोपर्यंत ती मालिनी सगळ्यांसमोर येत नाही तोपर्यंत सत्याला निर्दोष सिद्ध नाही करता येणार. तेव्हा प्लीज मला सांगा मालिनी कुठे? समजून घ्या, मला मदत करा आमची. ए काय एकच स्टेप लावलेस ग? परत परत तिची छातीस मला तू. ये नेबळट, बेईमान आहेस तू, बेईमान. आधी माझ्या लेकाच्या गळ्यात पडून त्याची जिंदगी बरबाद केलीस आणि आता आमचा अख्खा घरदार बरबाद करायला टपलीस होय. ज्या घरातलं खातेस का नाही त्याच घरातल्या कर्त्याबाईवर, महिला परदेश अध्यक्ष माया सुर्वेवर आरोप करते तू. बेशरम कुठली. ओ मम्मी साहेब, हे पोलीस स्टेशन आहे, कळतंय ना? ए पोलीस स्टेशनच आहे, काही संसद भवन नाही, कळतंय मला. वळत नाहीये ना पण. भारती मॅडम, अहो करू दे त्यांना राग व्यक्त, सवयच आहे त्यांची. ए घरगुशे, माझ्या सवयीवर जायचं नाही. हा किती स्वार्थी आहेस ग तू. रस्त्यावर आला तर तुम्ही माहिती की तेव्हा माझ्या घरात मी आसरा दिला तुम्हाला. माझ्या सत्याने आगीशी 2 हात करत तुझ्या बहिणीचा आईचा जीव वाचवला. विसरलीस का? अप्पलपोटी कुठली.